नमस्कार शिक्षक मित्रांनो. चला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आपण UDISवर स्टुडंट मॉड्यूलवर विद्यार्थी आधार व्हॅलिडेशन करायचं आहे, म्हणजे आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. ते कशा पद्धतीने करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. हे आधार व्हेरिफिकेशन तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने मोबाईलवर पण करू शकता. बघा, त्याच्यासाठी काय करायचं, सर्वात आधी UDISवर स्टुडंट मॉड्यूलमध्ये लॉग इन करायचं. स्टुडंट मॉड्यूलला लॉग इन कसं करायचं या संबंधित व्हिडिओमध्ये लिंक दिलेली आहे, तर ते पाहून तुम्ही सुद्धा लॉग इन करू शकता. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्यासमोर हे असे ऑप्शन येतील. याच्यामधलं हे जे वरचं ऑप्शन आहे इथे दाखवलेलं आहे शैक्षणिक वर्ष, चालू शैक्षणिक वर्ष आपलं निवडायचं आहे 24-25, आणि हे वर्ष निवडल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये एंटर होतो. एंटर झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचं इंटरफेस आपल्यासमोर येईल. हे आल्याच्या नंतर जर एखाद्या वेळेस शाळेचं नाव वगैरे डायलॉग बॉक्स आला असेल तर तेव्हा क्लिक करून त्याला ओके करायचं, आणि हे आपल्यासमोर अशा पद्धतीने दिसेल. म्हणजे इथं तुमच्या शाळेतील सर्व क्लास दाखवेल आणि समोर विद्यार्थी संख्या दाखवेल. अशा पद्धतीने आपल्याला माहिती दिसेल. आता इथं तुम्ही जर थोडं डाव्या साईडला गेले तर इथं एक मेनू बार दिसतो. याच्यामध्ये आपल्याला यायचं आहे. मेनू बारमध्ये आल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे, इथं लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट याच्यावर क्लिक करायचं आहे. बघा, आता आपण आधार व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करणार आहे. इथं आल्याच्या नंतर आपल्याला अजून काही ऑप्शन दिसतील, जसं की याच्यामध्ये पुन्हा सब मेनू आलेले आहेत. ॲक्टिव्ह स्टुडंट, ड्रॉपबॉक्स स्टुडंट आणि इनॲक्टिव्ह स्टुडंट. आपल्याला हे जे मुलं आहेत ते आपल्या शाळेमध्ये सध्या ॲक्टिव्ह आहेत त्यांचं इथे आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यासाठी आपण ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून आपण याच्यामध्ये एंटर व्हायचं आहे. हे पहा, एंटर झाल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने मुलांची यादी ओपन होईल. आता याच्यामध्ये यादी ओपन झाल्याच्या नंतर आपण इकडं पाहायचं आहे की या मुलाच्या नावाच्या समोर एकदम उजव्या साईडला त्या मुलाचं आधार व्हेरिफिकेशन स्टेटस दाखवते. बघा, इथं जसं की माझं या मुलाचं आधार व्हेरिफिकेशन स्टेटस दाखवते व्हेरीफाईड. जर एखाद्या विद्यार्थ्याचं व्हेरीफाईड दाखवलं नसेल किंवा व्हेरिफिकेशन झालं नसेल तर आपल्याला हे खाली अशा पद्धतीने दाखवते. पहा, तुम्ही इथे पाहू शकता. इथे तुम्ही पाहू शकता व्हॅलिडेट आधार फ्रॉम UIDI. तर हे जे आहे तर हेच आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. म्हणजे इथेच क्लिक करून आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायचं. आता तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर हा इथे 3 नंबरचा विद्यार्थी आहे आणि त्याचा आधार व्हेरिफिकेशन करणं बाकी आहे. तर मी आता हे तुमच्यासमोर लाईव्ह करत आहे, तुम्ही पण पाहू शकता. तर काय करायचं, हे जे व्हॅलिडेट आधार फ्रॉम UIDI आहे याच्यावर क्लिक करायचं. दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. तर याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर पहा, हे अशा पद्धतीने थोडी प्रक्रिया होईल आणि लोडिंग होऊन आपल्यासमोर त्याचं जे स्टेटस आहे ते व्हेरीफाय झालेलं येईल. एखाद्या वेळेस काय होईल, तुम्हाला हे आधार व्हेरिफिकेशन करताना प्रॉब्लेम येईल. तर त्यावेळेस काय करायचं, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. विद्यार्थ्याचं नाव आधारप्रमाणे, त्याचं जन्मतारीख आधारप्रमाणे आणि लिंग आधारप्रमाणे सिलेक्ट केलेलं आहे का, हे 3 गोष्टी लक्षात ठेवून हा आधारवरील डेटा व्हेरीफाय होत असतो. मग त्यामुळे आपल्याला इथं आता व्हॅलिडेट आधार फ्रॉम UIDI याच्यावर क्लिक करायचं आहे आणि व्हॅलिडेट करायचं आहे. हे पहा, क्लिक केल्याच्या नंतर माझ्यासमोर हे अशा पद्धतीची विंडो ओपन झालेली. आता विंडो ओपन झाल्याच्या नंतर मला इथे कन्फर्मेशन द्यायचं आहे याच्यावर, आणि कन्फर्मेशन देऊन आपल्याला त्या विद्यार्थ्याचं आधार व्हेरीफाय करायचं आहे. हे पहा, आता पाहू शकता तुम्ही हा 3 नंबरचा विद्यार्थी आहे. याच्या नावाच्या समोर त्याचं स्टेटस अपडेट झालेलं आहे. काय आहे स्टेटस, तर पहा स्टेटसमध्ये दिलेलं आहे व्हेरीफाईड फ्रॉम UIDI. म्हणजेच याचा अर्थ त्या विद्यार्थ्याचं आधार व्हेरिफिकेशन आहे ते UIDI कडून व्हेरीफाय झालेलं आहे. आणि खाली दिलेले अगेन्स्ट नेम, जेंडर आणि DOB. मी तुम्हाला जर सांगितलं 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर त्या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवून त्या विद्यार्थ्याचा आधार व्हेरिफिकेशन करायचं. अशा पद्धतीने ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.